बंधू सोयरा तुझी आमुचा निश्चयो खरा शरण तुझ मी विघ्न भंजना हे दयानिधे श्री गजानना म्हणजे ब्रँड इज ब्रँड पटवळ बुवा बोलले. गेल्या वर्षीचं पण काढलं सगळं. म्हणतात उधारी ठेवायची नाही, उधारी ठेवायची नाही सांगतात आणि वर सांगतात चक्रवाढ वाजाने झालेला आहे का. बाय 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 बाय. मी बुवांना घाबरलो, मी लय घाबरलो, मला घाम फुटला. बुवांना मी लय घाबरलो. धमक्या दिल्या ना, इथं टांगून ठेवी, इथं ह्या करून ठेवी, दुसरी बारी माझी आहे. बुवानू मी पण डबल बारीच्याच पैसे घेतले जाधवांकडनं. आपण 2-2 बाऱ्या करायला हल्ला माणूस आहे. आपण बारी करणार पण कमरे खालचा बोलणार नाही. परवानू चिटवळगिरी अजिबात चालायची नाही, फक्त मजा घ्यायची. आणि आपण मजा द्यायला आहे, तुम्ही मजा घ्यायची. स्तवन गातो, ह्या स्तवनात चुकी काढून दाखवायची बुवा तुम्ही. म्हणजे माझा हलू हलू जाऊया, हलू हलू जाऊया, बुवांकडे जाऊया. पटवर गुरुजी, त्यांना गुरुजी गेल्या वर्षी म्हटलं, काय बोललो माहिती आहे, गुरुजी एक साथ नमस्ते एवढंच बोललो. ह्याच्यात काय वाईट बोललो काय रे, ह्याच्यात काय वाईट बोललो, एवढंच बोललो. गुरुजी एक साथ नमस्ते, मला सगळं समजते आज. अहो एवढंच बोललो, एवढंच बोललो तरी म्हणतात माझ्या पेशावर गेलं. आता मला सांगा, जी मी छोटीशी एक परीक्षा पास झालो त्याचं अभिनंदन केलं ना, मी तसाच सन्मान केला तरी पण राग आला. हे बोलेंगच नाही की आपण थोडा बोला तो भी इतना लगता पडो. गुरुजी तवल स्टार्ट करतो घ्या. लय आलोय दुरून माझ्या लांजावरून, स्तवन स्तवन पोरानो. लय आलोय दुरून माझ्या लांजावरून, आज धन्य या कडवई गावी. चला पूजूया रे, चला चला भजूया रे, वरदान सालबाई देवी. लय आलोय दुरून माझ्या लांजावरून, लय आलोय दुरून माझ्या लांजावरून, आज धन्य या कडवई गावी. चला पूजूया रे, चला चला भजूया रे, चला पूजूया रे, चला भजूया रे, वरदान सालबाई देवी. चला पूजूया रे, चला भजूया रे, वरदान सालबाई देवी. चला भजूया रे, चला पूजूया रे, वरदान सालबाई देवी. चला भजूया रे, चला भजूया रे, वरदान सालबाई देवी. नारळानं आई भरून तुझी ओटी, उभी राहिली समाते गाव शिवा पाठी. राहिली समाते गाव शिवा पाठी, उभी राहिली समाते गाव शिवा पाठी. खणा नारळानं आई भरून तुझी ओटी, उभी राहिली समाते गाव शिवा पाठी.
एक अर्ज तुला गाव मार्ग मला, एक अर्ज तुला गाव मार्ग मला, नौका माझी ही तरुण जावी. चला बुजूया रे, चला भजूया रे, वरदान सालबाई देवी. चला बुजूया रे, चला भजूया रे, वरदान सालबाई देवी. चला बजूया रे, चला बजूया रे, वरदान सालबाई देवी. चला बुजूया रे, चला बजूया रे, वरदान सालबाई देवी. घरला गाव रंगराव बरकतीची वाली, गाव सीमा आखली सकरते रखवाली. गाव सीमा राखली सकरते रखवाली, गाव सीमा राखली सकरते रखवाली. घरला गाव रंगराव बरकतीची वाली, गाव सीमा आखली सकरते रखवाली. डोळे भरून पाहून तुला रूप लावून, डोळे भरून पाहून तुझा रूप लावून, दुःख सुमनाने गाईन ओवी. चला बुजूया रे, चला भजूया रे, वरदान सालबाई देवी. चला बुजूया रे, चला भजूया रे, वरदान सालबाई देवी. चला बुजूया रे, चला भजूया रे, वरदान सालबाई देवी. चला बुजूया रे, चला भजूया रे, वरदान सालबाई देवी. मूळ गादी बाबू रंगले घराणे माझ, बाब्या राजा राम विशाल बबन गुरुराज. बाब्या राजा राम विशाल बबन गुरुराज, बाब्या राजा राम विशाल बबन गुरुराज. मूळ गादी बाबू रंगले घराणे हे माझ, बाब्या राजा राम विशाल बबन गुरुराज. गणेश भिकाजीनी प्रभाकर गंगारामनी, गणेश भिकाजीनी प्रभाकर गंगारामनी, विकास कपाळी टिळा लावी. चला बुजूया रे, चला भजूया रे, वरदान सालबाई देवी. चला बुजूया रे, चला भजूया रे, वरदान सालबाई देवी. चला बुजूया रे, चला भजूया रे, वरदान सालबाई देवी. चला बुजूया रे, चला भजूया रे, वरदान सालबाई देवी. लय आलोय दुरून माझ्या लांजावरून, लय आलोय दुरून दूर लांजावरून, आज धन्य या कडवई गावी, आज धन्य या कडवई गावी. चला बुजूया रे, चला भजूया रे, वरदान सालबाई देवी. चला बुजूया रे, चला भजूया रे, वरदान सालबाई देवी. चला बुजूया रे, चला भजूया रे, वरदान सालबाई देवी. चला बुजूया रे, चला भजूया रे, वरदान सालबाई देवी. चला पूजूया रे, चला चला भजूया रे, वरदान सालबाई देवी. बोल श्री गणपती गजानन महाराज गाव देवी अखंड हरदासवलीचा. तो दूर दिल्ली तक जरूर जाईल. बरोबर आहे. अहो काय झालं पोरांनो माहिती आहे, गेल्या वर्षी ही 28वी वारी, गेल्या वर्षी वाऱ्या केल्या 30. पोरांनो बसवायचं. आणि काय झालं, लाईट आणि साऊंड एकत्र असं आपण म्हणतो, साऊंड एकत्र आहे रे. एकत्र म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो, अर्धे अर्धे पैसे द्यायचे, विषय संपला. साऊंड म्हटलं की त्याच्यात लाईट पण आली. म्हणजे आपलं एक गणित असं आहे. आता एवढ्या बाऱ्या केल्या मी, आज 28वी बारी, फक्त ही बारी अशी आहे की साऊंड वेगळं लाईट वेगळं. तर त्याप्रमाणे आता साऊंड एकत्र आहे म्हटल्यानंतर माझा थोडासा गैरसमज झाला की लाईट पण एकत्र असेल. तिथं गेल्या ह्यांच्या लाईटी लावलेल्या, आम्हाला म्हणतात तुमच्या लाईटी घ्यायच्या. मी म्हटलं नाही, मी आपला साधेपणात गेलो. तर आता म्हटलं करायचं काय, बिन लाईटीची करू की कसं काय.
तर त्यांचं काय मानधन होतं मी थोडंफार दिलं, नाही असाचा प्रकार नाही. ते त्यांनी काढून दाखवला आज बघा. आणि काय झालं, मी प्रश्न ना प्रश्न असं ह्याच्यावर लिहून दिला त्याला, या साध्या वहीच्या ह्याच्यावर. आता प्रश्न विश्वनाथ जाधव माऊली, विश्वनाथ जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, पुन्हा गाणं हे म्हणायला सांगितलं. तर मी ह्याच्यावर लिहून दिलं हो. आता प्रश्न ह्याच्यावर लिहिला काय, ताम्रपटावर लिहिला काय, सोन्याच्या एकदा पटावर लिहिला काय, तो प्रश्न आहे की नाही पोरांनो, फक्त वही की नाही त्यावर सांगा. बर तो झाला तरच म्हणतात चिरकुटाव लिहून दिलं, चिरकुटाव लिहून दिलं एवढं म्हणतात तुम्ही. नंतर कळलं मी त्यांच्यावर बोललो तुम्ही शिक्षक आहात, शक्तितुल्याच्या इकडे संबंध नाही, मात्र आपण जे व्यवसायात असतो ते अप्रत्यक्षरित्या तुम्ही ते सादर करत असता, बरोबर. मग याच्यात तुमचा एखाद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किती कमजोर आहे याच्यावर म्हटलं गुरुजींना थोडासा व्हायचा माझा, एवढंच म्हटलं. आई शपथ एवढंच म्हटलं. आता पण बघा येऊन काय काय करतील, माज नसेल तर सांगा, माज उतरायला आपण नाही हेच बोललेलं आहे. काय रे रेडियस काय काय बैलाला काय काहीतरी शब्द बोलले, सांड सांड, बस बस बस. अजून भादवा संपलेला नाही आणि भादव्यातला सांड आगाग म्हशी मला कुठं नेशी पडवळ बुवा. सांड सुटलेला सगळ्या पाड्या तुमच्या सगळ्या पाड्या म्हणून बांधून ठेवायचा. लय मोठं केलो कान खवळला या सांड. गुरुजी एक साथ समजते मला सगळं समजते. एक शब्द मी कमरेच्या खालचा बोललो तर मला सांगा. आता येतील मला शिकवायला येतील. दत्तायरेचे शिष्य आहेत तसे काही कमजोर नाहीत, मानाचा मुद्राच आहे. दत्ता माऊलीनं माझा मानाचा मुद्रा आहे, त्याला चरण स्पर्श. पण गमती व्हायलाच हव्या. अरे उलटा टांगणार म्हणजे झालं काय, मी आहे सांगू का भवानी मला उलटा टांगला मी येऊ शकत नाही. जाऊया एक फरमाईश आधी घेऊया. आईची ना विचार हा किती आहे इथं काही ना. आता शाहिरांचं बोललं 1 वर्षाचा कर्ज आहे म्हणाले, ही चाल द्यायला पाहिजे, नाही दिली तर परत कर्ज वाढेल आणि मला परत तर उलट टांगतील. माझ्यावर तुम्ही यार बदल ना जाना. तुझी मंगल मूर्ती येते हर्ष भरती, तुझी मंगल मूर्ती येते हर्ष भरती. आमची मदार सारी देव गणेशा तुझ्यावरती. ताट सजवले रे देवा करण्या आरती, ताट सजवले रे देवा करण्या आरती. हे तुमची चाल. आता माझा गण माझी ज्याप्रमाणे आदिमया ही बारी सजून गेलेली आहे त्याप्रमाणे शिवानं मागून जायचं असतं, हा रीतिरिवाज असतो. शाहीराने आज जाधवांच्या घरचा मानाचा गणपती यावरती गण फार सुंदर गायला आहे आणि माझा प्रयत्न माझ्या आदिमायाच्या मागून जाण्याचा आहे. गुरुजीनो लक्ष असावं, एक साथ सावधान, कधी कधी विश्राम. मी काय शेरबीर घेत नाही, आम्ही हे बोलाय मला माप लागतं. मग शेर कधी घेऊ, कोंबडा आरवला तर 5 मिनिटात आणि बुवा मला टांगणार उलट, म्हणून शेरबीर खुश नाही डायरेक्ट गाणं. मजा घ्या तुम्ही माझ्या. यांचं बघा यांचे शब्द ना प्रभादीन, हे सगळं संस्कृत शब्द, सगळं संस्कृत शब्द, सगळं माझ्या डोक्यावर गेला. आपण गावठी माणूस. जाऊया. देव गणपती सणाचा, देव गणपती गणाचा, देव गणपती गणाचा, देव बुद्धीन ज्ञानाचा. देव गणपती गणाचा, देव बुद्धीन ज्ञानाचा. चंद्रकांत जाधवांच्या घरात पूजलाय गणपती मानाचा. जाधव साहेबांच्या घरात पूजलाय गणपती मानाचा. जाधव साहेबांच्या घरात पूजलाय गणपती मानाचा. जाधव साहेबांच्या घरात पूजलाय गणपती मानाचा. देव गणपती गणाचा,
मानाचा जाधव साहेबांच्या घरात पुजलाय गणपती मानाचा जाधव साहेबांच्या घरात पुजलाय गणपती मानाचा तुझ्या 21 दिवसाची इच्छापूर्ती नवसाची इच्छापूर्ती नवसाची इच्छापूर्ती नवसाची तुझ्या 21 दिवसाची इच्छापूर्ती नवसाची झाली कीर्ती दूरवर ह्या जाधव वसाची ह्या जाधव वसाची या जाधव वसाची जावा आनंद क्षणाचा देव साऱ्या जणाचा जावा आनंद क्षणाचा देव साऱ्या जनाचा जाधव साहेबांच्या घरात पुजलाय गणपती मानाचा 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 गणा तुझ्या निमित्तानं घर भरलं पाहुण्यानं घर भरलं पाहुण्यानं घर भरलं पाहुण्यानं गणा तुझ्या निमित्तानं घर भरलं पाहुण्यानं झालं घराचं मंदिर बाप्पा तुझ्या येण्यानं तुझ्या येण्यानं बाप्पा तुझ्या येण्यानं गणशक्ती तुऱ्याचा हा आणिक नमनाचा गणशक्ती तुऱ्याचा हा आणिक नमनाचा जाधव साहेबांच्या घरात पुजलाय गणपती मानाचा 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 देव गणपती गणाचा देव गणपती गणाचा देव बुद्धीन ज्ञानाचा जाधव साहेबांच्या घरात पुजलाय गणपती मानाचा 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 पडवळ बुवा तुम्हाला एक नम्र निवेदन मी स्तवनामध्ये वंशावळ घेतलेली आहे जो जय घेतला त्याच्यामध्ये वंशावळ सांगितलेली आहे वेळ झालेला आहे मी आता पुढची गाणी वंशावळ टाकून गाणार आहे त्याच्यामुळे येऊन इथं शानपण शिकवशील की वंशावळ कुठे आणि ही कुठं आहे तर शानपणा चालायचा नाही शकण्या घरी उधर रखने का मेरे को नहीं सुनने का सुनाने का पहिलंच बोलताय परत आता सांगतो मी अहो एक गंमत झाली सांगू अरे सांगू की नको काय झालं गेल्या वर्षी यांच्यावर बारी हा आणि बोलता बोलता काय बोलले मी यांची बारी बघितली होती मला जरा बरं वाटलं म्हटलं घ्यावया माझ्यासोबत एकच बारी आयुष्यात त्यांच्यावर ही दुसरी ह्यांनी जर मला बारी नसती दिली ना तर मला कोणी विचारलं नसता कुणी नसते विचारलं यांनी एक बारी दिली केवढं उपकार सांगायची भाषा बघा मग जरा म्हटलं बुवांना व्हायचा माझा आहे या प्रत्येक गोष्टी तर त्यांना दिसून येतो बघा अरे शेंबूडाला तर म्हणणार ना शेंबूडाला शेंबड्या म्हणणार ना काय श्रीखंडाला म्हणणार शेंबूडाला म्हणणार हा त्यांचा माझ्या प्रश्नपत्रिकेच्या सॉरी या प्रश्न प्रत आहे त्याच्यावर दिसला जरा कुठं पहिल्यांदाच उभ्या आयुष्यात लाईट आणि साऊंड एकत्र दिला त्याच्यावर बोललं यांच्याकडे दुसरं काय नाही हे असलंच काय नाही थातूर बघणारी असलं आणि मग जरासं म्हटलं मी बोवांना माझ आहे गुरुजी आता माझ नाही म्हणत गुरुजी एक साथ नमस्ते बस गुरुजी विश्राम गुरुजी सांगतात ना विश्राम आणि सावधान आमच्याकडे लहानपणी म्हणायचं म्हणे बाबा तुला कितवीला आहेस रे 5वीला आहे तुला प्रश्न विचारू विचारा तुमच्या शाळेत बाईना धरून मास्तर किती आपल्या प्रत्येकाला प्रश्न विचारायचे आणि वर काय म्हणतात 5G परवडेल 2G परवडेल गुरुजी परवडत नाही गुरुजी लय वाईट यांचा शब्द आहेत गुरुजी लय वाईट गुरुजी कधीच वाईट नाही
गुरुजी म्हणजे आई वडिलांनंतर सगळ्यात परमेश्वर म्हटला गुरुजी, हे एकटंच वाईट आहे. हे स्वतः मान्य केले ना, हे एकटंच वाईट आहे, बाकी सगळं गुरुजींना सलाम, हे एकटं गुरुजी. मी गुरुजी बोलणारच नव्हतो, माझी उगाच कळ कशाला काढता, सांड काय सांड. आता तर काय झालं, अरे गंमत राहिली, अरे गंमत राहिली, गंमत राहिली. तर गेल्या वर्षी टोपी हिने घातलेली नाही आणि आमिर खान सारखं आपलं कॅशबीस करून पद्धतशीर आलं, असं आलं वारीला. तर मी काय म्हटलं, ऐका तर, अरे ऐका, मी काय म्हटलं की बुवा शक्ती तुला टोपी घालावी. मग वाईट बोललो काय रे, शक्ती तुला टोपी पाहिजे की नाही. तर तरी पण दुसऱ्या बारीत आलं तसंच. तर जरा म्हटलं बिन टोपीचं आले, जरा माझं आहे बुवांना सांगून ऐकत नाही, मग माझं काय चुकलेलं नाही. तर त्याच्यानंतर मग कॅश मला सेम आमिर खान वाटलो. तर म्हटलं कडवईचा आमिर खान आला आमचं बुवा, हिरो बनवलं तुम्हाला. पण मला नंतर कळलं हे कडवईचं उष्ण आमिर खान आहे. त्यांचा सातबारा या गावात नाही. हे बोलतात ना, माझी लाईट दिली, माझी दिली, माझं माझं भ्रांतीचं वजन, कोणाचं काय नसतं. व या नसा जोडल्या ना एकमेकाला, नसा लांबी केली ना 97,000 किलोमीटर होते. मुंबई गोवा किती 700-800 किलोमीटर हो. मग आपल्या नसा मुंबई गोवा आणि मुंबई गोवापासून जर एकमेकाला सारख्या फिरवल्या किती किलोमीटर होतील. एक न जराची दबली ना खटाक खटाक छटाक. आपण म्हणतो अरे सकाळी माझ्याबरोबर चाय प्यायला नव, सकाळी आता गेला. हे आयुष्य आपलं आणि माझ्या लाईटी माझ्या फाईटी, अरे कुठे घेऊन जाणार. हे काय नाही, पैसे दिले की सगळं असतं. आता मला सांगा, मी म्हणेन की माझा कब्जा माझा आहे, कब्जा हे जाके बिकेट म्हणतात आपण गावठी म्हणतो, हा कब्जा माझा आहे. पण पैसे दिल्यानंतर तो माझा झाला. मग तसं योग्य मोबदला दिला ती वस्तू आपली होती. ह्या का लाईटी काय पडवळ बुवानी, ह्या लाईटी आमच्या कुळेकर बुवांच्या आहेत. हा तरी म्हटलं ऐका ऐका, आज आमचं कुळेकर बुवा आपण आज दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला डिस्काउंट करायला आलेला आहे. माझा गुरुवारी आहेत. चालेल आता सगळे शक्तीवाले एकत्र झाले, डिस्काउंट केला, चालेल आता 40 झालेला आहे. शाप मारू नका हो मला. तर त्यांना म्हटलं टोपी घाला. टोपी नाही, आज बरोबर फेटा घालून आले की नाही, आलं की नाही. मग मी आज त्यांना म्हणजे कडवईचा उष्ण आमिर खान म्हणणारच नाही, कडवईचा उष्ण आमिर खान बोलणारच नाही त्यांना. त्यांचं काय रे ते राजा हिंदू परदेशी परदेशी. बुवांची चाल देव्या बुवा, जास्त नको मला उलट टाकणार आहे. या काय बोललं, आज मारतो म्हणे गाठ. समजलं ना तुम्हाला, काय गाठ मारतो त्यांना. आणि नंतर ते बुलबुलवाले होते, ए मध्ये काय वाजू नको, वेगळं ऐकायला जाईल. त्यांना काय म्हणायचं कळलं तुम्हाला, कळलं काय. गुरुजी सांड अभी क्या बोलेंगे देखो. आपण कुणाची म्हणून उधारी बाई ठेवत नाही, उधारी ठेवत नाही. आपण त्यांना विषय देऊया. राजराणीच्या जोडीला लय बोलते जोरात, ह्या सगळ्या बायका पोरात. बुवा ऐकून घ्या, लय बोलते जोरात, ह्या बायका पोरात. हे पोरी आज आबरू जाणार हाय, पोरी तुझ्याच घरात आज आबरू जाणार हाय, पोरी तुझ्याच घरात आज आबरू जाणार आहे, पोरी तुझ्याच घरात आज आबरू जाणार आहे, पोरी तुझ्याच घरात. लय बोलते जोरात, लय बोलते जोरात, ह्या जो बायका पोरात आज आबरू जाणार आहे, पोरी तुझ्याच घरात आज आबरू जाणार आहे, पोरी तुझ्याच घरात. तर म्हणे आता माझी आदिमाया ज्याप्रमाणे भाग सांडून गेले त्याप्रमाणे आपण दिला पाहिजे.
ही गाठ याच्या पलीकडं प्रसिद्ध गाठ आहे ब्रह्मगाठ. ब्रह्मगाठ गवळणीच्या सासूची आणि सासऱ्याची जी बांधली गाठ. हा कृष्णानं मारली गाठ. पटोळ बुवा कृष्णानं मारली. ती कुणाची मारली? तुमच्या म्हणजे तुम्ही त्याचं प्रतिनिधित्व करताय त्याच्या सासूची आणि सासऱ्याची. सासूची वेणी आणि सासऱ्याची दाढी किंवा मिशी तेव्हा लांब केस असायची. ती गाठ रात्री कृष्णाला बांधली. या लय उडायच्या अशा आणि कृष्णाला सांगायच्या मी टांगून ठेवीन, ह्या करून ठेवीन. नंतर पाया पडायच्या. बरं त्यांच्याच गावात त्यांच्याच घरात गोकुळात कृष्ण तिकडनं आलेला पण त्याचं सगळं करून टाकलं. परमेश्वराची कृपा, सालबाईची कृपा, माझ्या वरदानदेवीची कृपा आणि त्या गोकुळात भरलेल्या गोकुळात मारली झो गाठ. झो म्हणजे आपला गावठी शब्द त्यात हे आता परत येऊन मला काहीतरी ऐकत आपण गावठी मारली गाठ. गाठ काय ह्यांना सुटन. रातभर घासली गाठ काही सुटना. स्वल्पटावली सासू आणि सासरे तर थोबाड सुजला. गाठ काही सुटन. मग करायचं काय? बोलवलं कृष्णाला. असाच काळा बिळा आपला आणि आला आणि फक्त एकदा बघितलं नजरन. तू मला अशी म्हणतेस, तू मला चोर म्हणतेस, मला टांगून ठेवीन म्हणतेस आणि असं केल्यानंतर म्हणते बाबा तुझ्या पाया पडते एवढी गाठ सुट. बोला ठीक आहे. एकदा फक्त प्रेमानं बघितलं आणि गाठ सुटली. तो विषय तुमच्या चरणाशी सादर. मारतो आता गाठ. पडवळ बुवा नमस्ते. या अरे आताला घडली गुरमी नडली डोई थोबाड पटणार. डोई थोबाड पटणार. जर का सुटला नाही हा गुंता. कृष्ण विचारतोय जर का सुटला नाही हा गुंता मुळा सकट का उपटणार. याचं उत्तर सांगायचं तुम्ही. मुळा सकट उपटणार काय सांगायचं? काय हे मारलेले गाठ्याचे केस, बाकी काही नाही. आपण भाष्कळ गायतच नाही. आई शपथ. जर का सुटला नाही हा गुंता, जर का सुटला नाही हा गुंता मुळा सकट का उपटणार. जर का सुटला नाही हा गुंता मुळा सकट का उपटणार. जर का सुटला नाही हा गुंता मुळा सकट का उपटणार. जर का सुटला नाही हा गुंता मुळा सकट का उपटणार. असल घडली गुरमी नडली. असल घडली गुरमी नडली. डोई थोबाड पटणार. डोई थोबाड पटणार. जर का सुटला नाही हा गुंता मुळा सकट का उपटणार. जर का सुटला नाही हा गुंता मुळा सकट का उपटणार. कानाच्या मनात काही एका रात्रीत अक्कल घडली. एका रात्रीत अक्कल घडली. एका रात्रीत अक्कल घडली. बांधून मिशीला आणि कवेडी तुझ्या कर्माची फळ ही नडली. तुझ्या कर्माची फळ ही नडली. तुझ्या कर्माची फळ ही नडली. दावली चुक झाली या मुका. दावली चुक झाली या मुका. दंड किती येतो पटणार. दंड किती येतो पटणार. जर का सुटला नाही हा गुंता. जर का सुटला नाही हा गुंता मुळा सकट का उपटणार. जर का सुटला नाही हा गुंता मुळा सकट का उपटणार. जर का सुटला नाही हा गुंता मुळा सकट का उपटणार. जर का सुटला नाही हा गुंता मुळा सकट का उपटणार. अवघे कुटुंब चरणी
ती सोडली हो ब्रह्मगाठ, ती सोडली हो ब्रह्मगाठ, ती सोडली हो ब्रह्मगाठ. तुझ्या चुकीची फळे मिळाली, तुला मिळाली मोक्ष वाट. तुला मिळाली मोक्ष वाट, तुला मिळाली मोक्ष वाट. संकट टळलं नशीब फळलं, संकट टळलं नशीब फळलं. आता तू कधी सुधारणार, तोरी तू कधी सुधारणार. जर का सुटला नाही हा गुंता, जर का सुटला नाही हा गुंता, मुळा सकट का उपटणार. जर का सुटला नाही हा गुंता, मुळा सकट का उपटणार. जर का सुटला नाही हा गुंता, मुळा सकट का उपटणार. जर का सुटला नाही हा गुंता, मुळा सकट का उपटणार. अदल घडली गुरमी ही नडली, अदल घडली गुरमी ही नडली. डोई थोबाड आपटणार, तुझं थोबाड आपटणार. जर का सुटला नाही हा गुंता, मुळा सकट का उपटणार. जर का सुटला नाही हा गुंता, मुळा सकट का उपटणार. या ठिकाणी शाहिरांनी अंतरामध्ये एक भाग विचारला होता की 16 सहस्त्र 108 नारी, त्यातल्या त्या 8 नारी जी वाट चुकलेली होती, ती वाट चुकलेली आहेत. त्यांची फक्त नावं तुम्हाला सांगतो. बळीराजाच्या, क्षमा करा, चित्रा, सुदेवी, ललिता, विशाखा, चंपकलता, तुंगविद्या, इंदुलेखा आणि सुदेवी अशा 16 सहस्त्र 108 मधील ह्या 8 पत्नी होत्या. त्यातील ललिता नावाच्या सखीला मोक्ष मिळाला होता, म्हणून तिने पुनबा मीराबाई या नावाने पुन्हा जन्म घेतला होता. हा तुमच्या फक्त तुम्ही विचारलं की नाही मला माहिती नाही, मला फक्त वाटलं की तुम्ही अंतरामध्ये हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला होता की काय माहिती. तर ही त्यांची नावं आहेत. आणि आता मूळ प्रश्न, शाहिरांचा जो प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. शाहीर लक्ष असावं की बळीराजाच्या नकळत भगवान विष्णूनं, ते पूर्ण बसा खाली, बळीराजाच्या नकळत भगवान विष्णूने अन्य 3 ठिकाणे व्यापली. ती कलियुगात कोठे आहेत आणि तर ती सूर्यावर आहे. ती ठिकाणं सूर्यावर आहेत आणि त्यांची नावे, एक सूर्योदय, दुसरं मध्यान्ह आणि तिसरं सूर्यास्त. त्या ठिकाणापासून आणखी 4 पावलं निर्माण झाली. ती पावलं म्हणजे त्रिविक्रम. आणि ती 4 पावले ज्या ठिकाणापासून निर्माण झाली ते ठिकाण म्हणजे उरुक्रम. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. अर्थात जी 3 पावलं टाकली ती पावलं सूर्यावर आहेत आणि त्याचं पहिलं नाव आहे सूर्योदय, दुसरं मध्यान्ह आणि तिसरं सूर्यास्त. आणि त्या ठिकाणापासून आणखी 4 पावलं निर्माण झाली. ती पावलं म्हणजे त्रिविक्रम. आणि ती 4 पावलं ज्या ठिकाणापासून निर्माण झाली ते ठिकाण म्हणजे उरुक्रम. हे तुमच्या प्रश्नाचं आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आता हा भेदिक शाहिराचा भाग झाला. तुम्ही इथे येऊन शानपणा सांगणार, तुम्ही एकच सांगायचं, उत्तर बरोबर आहे की चूक. त्याच्या पलीकडे तुम्ही काय जास्त बोलायचं नाही. जर काय बोलला, मला माहिती आहे आता हा कोंबडा हरवणार आहे, 3:30 वाजलेला आहे. दुसऱ्या बारीला कदाचित माणसं घरात जाणार आहेत झोपायला आपापल्या. त्याच्यामुळं कोण परत तुम्ही भेटशील नाही भेटशील, आणि हे बुवा आता परत भेटतील नाही भेटतील, तुम्ही आव ना, पण हे मला परत भेटतील नाही भेटतील. 10 बाऱ्या फिक्स झालेल्या आहेत. दसऱ्यानंतर बारी काय मी करण्यातला नाही. पुढच्या वर्षी भेटलं तर भेटलं, तर आजच भेटलेलं आहे तर उलट टाकण्याच्या आधी आपलं सुटून गेलं बरं. म्हणून माझ्या प्रश्नाचा भाग देतोय. शाहीर प्रश्न आहे का, या कलियुगामध्ये जन्म देणाऱ्या आईला आपल्या मुलीच्या लग्नात अक्षता टाकायचा मान आहे. सगळ्या पोरी खुश, पोरीनो या अक्षता टाकायचं जे नशिबात भाग आहेत ना, याच्यासारखं सुख कुठं नाही. तुम्ही माझ्या बहिणी आहात, मुलीसारखे आहेत, बायानो पळून जाऊ ना. एवढंच तुम्हाला या तुऱ्याच्या पवित्र साधातून सांगेन. कारण शक्तितुरा फक्त मनोरंजन नाही तर समाज प्रबोधनाचं उत्तम माध्यम आहे. त्या अनुषंगाने सांगतो. घरात सांगा बाबा मला आवडला आहे, नाही ऐकत आहे, काहीतरी 2-4 दिवस तू जेवू नको, उपाशी राहा. एकदा म्हणे बाबा कर काय तर लग्न, आपला व्हायचा किमाट तरी आई वडील आपल्या. पण बायानो पळून जाऊ नका, लय हाल होतात ग बाय, लय हाल होतात. हे दाखवत नाही आमचं पोर, पण कधी कधी गुटखा खाणार असतात, सगळंच नव्हतं. तर कलियुगामध्ये जन्म देणाऱ्या आईला
आपल्या मुलीच्या लग्नात लग्न अक्षता टाकायचा अधिकार आहे, मात्र आपल्या मुलाच्या लग्नात अक्षता टाकायचा मानत नाही. मात्र बाहेर खळ्यात मांडवात लग्न लागतंय मुलगाचं, त्याच वेळेला आपल्या घरदैवतावरती किंवा कुळदैवतावरती अक्षता टाकायचा मान आहे. हा शाप आणि वरदान कोणी दिले सांगायचं. आमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देवादेवांच्या सोयीवर नावाच्या ग्रंथात मिळेल, त्या पुस्तकात मिळेल. प्रश्न पण दिलेला आहे आणि गाईड पण दिलेला आहे. आता या उलट टांगा मला काय ते हा भाग घ्या. प्रश्न विचारतो चौघात